हाय नमस्कार. मी अश्विनी, लाईफ ऑफ अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आमच्याकडे महारुद्र याग होता, त्यानिमित्त आम्ही सुनांनी जरा थोडंसं जास्त काम केलं असं आमच्या सासूबाई म्हणत होत्या. त्यानिमित्त त्या आम्हाला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार म्हणून आज त्या म्हणजे महारुद्र याग झाल्यानंतर 4-5 दिवसांनी त्या आम्हाला हॉटेलला घेऊन चालल्या होत्या. ते कुठलं हॉटेल होतं, कुठं होतं काहीही माहीत नव्हतं, सगळा सस्पेन्स होता. मग त्या आम्हाला घेऊन गाडीमध्ये सगळ्यांना बसवलं आणि त्या घेऊन आम्हाला निघाल्या हॉटेलकडे. मग हा जातानाचा हा जो काही व्ह्यू आहे तो पाहताय तुम्ही. त्यानंतर आम्ही आमच्या फार्म हाऊसवर गेलो. तिथे म्हशीचा जो गोठा करण्याचं काम चालू होतं, ते काम कसं चालू होतं ते त्यांना पाहायचं होतं आणि जाताना ते रस्त्यात होतं. मग तिथे गेल्यानंतर हे सगळा तिथला परिसर त्यांना जे काय पाहणी करायची होती ते त्यांनी पाहिलं आणि मग हा शेताचा आजूबाजूचा परिसर. आणि मग इथून जाताना आम्ही कोंढणपूरला गेलो. कोंढणपूरच्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही जे हॉटेलचं डेस्टिनेशन होतं त्या ठिकाणी पोहोचलो आणि हॉटेलमधल्या जेवणाचा सुंदर आस्वाद घेतला. तर ह्या सगळ्या क्लिप्स मी पुढे जोडलेल्या आहेत. तुम्ही त्या सगळ्या एक त्या क्लिप्स तुम्ही बघा. आणि म्हणजे खरंच कुटुंब म्हणजे काय असतं, तर ह्या कुटुंबाकडे बघितलं ना की समजतं की कुटुंब म्हणजे काय असतं. तर कधी चहा, कधी कॉफी, कधी राग, तर कधी माफी, कधी आंबा, तर कधी खायला संत्र असतं. प्रत्येक कुटुंबाचं जगण्याचा एक मंत्र असतं. आईची माया, बाबांचं छत्र, बहिणीची साथ आणि भाऊ नावाचं शस्त्र. एकमेकांवर प्रेम त्याचं भरभरून असतं. कुटुंब म्हणजे जणू ऊर्जेचा स्रोत असतं. भले असो घर लहान, पण हृदय कायमच मोठं असतं. सुखदुःखाच्या वाटेवर हेच कुटुंब आपलं अस्तित्व असतं. जग बदललं, वेळ निघून जाते, तरी नाती इथे कायम टिकून राहतात. कधी फोनवर तर कधी आठवणीत त्यांच्या हे कुटुंब मनाच्या कोपऱ्यात जपून राहतं. तर या कवितेला साजेल असंच हे कुटुंब आहे. याचा अर्थ असा नाही की या कुटुंबामध्ये भांडणं होत नाही आहेत, मतभेद नाही आहेत, असं अजिबात नाही आहे. या कुटुंबामध्ये देखील एकमेकांवेळी मतभेद होतात, भांडणं होतात, 1-2 महिने आबोलासुद्धा होतो. पण जेव्हा कधी हे लोक एकत्र येतात तेव्हा इतकी छान बॉन्डिंगने एकत्र येतात की असं वाटतच नाही की कधी यांच्यामध्ये मतभेद होतात. आणि हे कुटुंब कायम एकमेकांच्या दुःखामध्ये सुखामध्ये भरभरून पाठिंबा देत असतं. मग ते कोणी असो, या कुटुंबातली छोटी व्यक्ती असेल ती मोठी व्यक्ती असेल, या कुटुंबामध्ये असणाऱ्या ह्या 4-5 जावा असतील, दीर असतील, ह्या मावस सासूबाई असतील, मामे सासूबाई असतील किंवा आमच्या सासूबाई असतील, ही सगळी लोकं इतकं भरभरून प्रेम देतात आणि जिथं चुकेल तिथं कान पकडायला देखील मागे पुढे बघत नाहीत. पण हे जे तुम्ही पाहताय की हे दीर, हे सगळे दीर वगैरे छोटे आहेत, भाचा आहे, एक मामा सासरे आहेत, आहो आहेत, ह्या लोकांमध्ये सुद्धा इतकी छान बॉन्डिंग आहे ना, अतिशय प्रचंड अशी घट्ट अशी बॉन्डिंग आहे. आणि महिला देखील तितक्याच प्रेमळ आहेत, एकमेकांची काळजी करतात, एकमेकींना बोलतात, पण त्या तिथेच विसरून जातात. म्हणजे प्रत्येक गोष्ट कुटुंब कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे. आणि या कुटुंबामधली बरीच लोकं इथे मिसिंग आहेत. प्रमिलाताईचं कुटुंब मिसिंग आहे, ताई नव्हत्या, दाजी नव्हते, नानांचं कुटुंब मिसिंग आहे. तसेच आमचे अण्णा आहेत गावाकडे, त्यांचं कुटुंब, ते गावाकडे असल्यामुळे येत नाही, पण त्यांचं पण कुटुंब यामध्ये मिसिंग आहे. अशी आम्ही भरपूर लोकं आहेत जी एकमेकांपासून थोड्याशा काही म्हणतात ना भावनेपासून दूर असो, पण आमच्या मनात एकमेकांविषयी कायम आदर, रिस्पेक्ट आहे. मतभेद होत, काही होत, पण एकमेकांची जी बॉन्डिंग आहे ना ती कधीहीच तुटणार नाही. आणि ह्या कुटुंबाचा जो मूळ पाया आहे ना तो इतका भक्कम आहे ना, त्यामुळे कोणीच नाही असा की तो पाया तो हलवेल आणि कोणी हलवूही शकत नाही. एवढी छान बॉन्डिंग आणि इतकं सुंदर हे कुटुंब आहे. तर आम्ही ज्या ठिकाणी हॉटेलला गेलो होतो, रायगड हॉटेल म्हणून होतं, धाबा स्टाईल हॉटेल होतं, पण जेवण अतिशय चविष्ट होतं, एकदम सुंदर होतं. अगदी पोटाला, मुलांना हलकं असं जेवण, एकदम छान वाटलं त्या ठिकाणी जेवायला गेल्यानंतर. ही आमच्या घरातली टिल्ली पिल्ली होती, तिथे आम्ही सगळ्यांनी जेवलो. त्यानंतर आम्ही जेवण करून थोडाफार इकडे तिकडे वावरलो, हिंडलो, त्या ठिकाणचा परिसर थोडा एक्सप्लोअर केला आणि मग आम्ही त्या हॉटेलमधनं बाहेर निघालो. मग बाहेर येतानाची ही क्लिप तुम्ही पाहताय की सगळे आम्ही जसं जसं ज्याचं आवरेल तसं तसं तो बाहेर येत होता. मग जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा तिथे आम्ही सुंदर फोटोशूट केलं, ते तुम्ही बघा. मग हे फोटोशूट झाल्यानंतर परत आम्ही घराकडे यायला निघालो आणि घराकडे येताना तर रस्त्याला एवढं ट्रॅफिक होतं ते काही सांगायला नको. नवले ब्रिज म्हणजे आमचा फेमस आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये. तर आम्ही घराकडे यायला